महापालिका से लेकर मंत्रालय तक, अपराधों से लेकर राजनीति तक, हर समस्या की रिपोर्ट खास आपके लिए सीधा आपके मोबाइल फोन। आप देख रहे हैं नया सवेरा न्यूज। अमित शाह मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। हिटलर जैसी दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी। मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। मोदी शाह मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। मोदी शाह मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। नरेंद्र मोदी होश में आओ, काम करो, काम करो। नरेंद्र मोदी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। हम सब केजरीवाल, हम सब केजरीवाल, हम सब केजरीवाल, हम सब केजरीवाल, केजरीवाल, आगे हमारा केजरीवाल, हम सब केजरीवाल। नरेंद्र मोदी होश में आओ, होश में आओ, होश में आओ। अमित शाह होश में आओ, होश में आओ, होश में आओ। मोदी केजरीवाल, हम सब केजरीवाल, हम सब केजरीवाल, हम सब केजरीवाल। अरे भाजपा सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। अरे नरेंद्र मोदी होश में आओ, होश में आओ, होश में आओ। अरे अमित शाह होश में आओ, होश में आके काम करो, काम करो, काम करो। हम सब नरेंद्र मोदी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। अमित शाह मुर्दाबाद, मुर्दाबाद। तानाशाही सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। अमित शाह होश में आओ, होश में आओ। नरेंद्र मोदी होश चोर है, चौकीदार चोर है, चौकीदार चोर है। दिल्ली को आगे करती है, आगे करता है। जब तक मोदी शाह जाता है, दिल्ली को आगे करता है। हम सब भारतातले कोट्यावधी नागरिक, आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, इंडिया आघाडीचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज रस्त्यावर उतरलेले आहेत आणि अरविंद केजरीवाल हा विचार आहे। या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण केजरीवाल बनलेलो आहोत। इथे जमलेले सगळे लोक आणि सोशल मीडियावरती व्यक्त होतात काल रात्रीपासून। पंतप्रधान होता अशा पद्धतीने नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या राजकीय जीवनातली अत्यंत मोठी चूक केलेली आहे आणि म्हणून ते सगळे रस्त्यावर उतरतात आणि म्हणून आज ठाण्यामध्ये आम्ही हा मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला म्हटलं जातं, इथे आम्ही प्रोटेस्ट करतो, या घटनेचा निषेध मग करतोय। आणि हुकुमशाह सरकार जे आहे, मोदी सरकार हे हुकुमशाह सरकार आहे, त्यांनी डोकं ठिकाणावर नाही आहे आणि म्हणून आता ज्या निवडणुका आहेत आपण बघतोय यांच्यावरती ईडीच्या मार्फत कारवाई केली जाते आहे आणि आज आपण रस्त्यावर काय सांगाल? भारतीय जनता पक्ष आणि ईडीकडे आतापर्यंत कुठचेही पुरावे नाही आहेत आणि म्हणून 9 नोटिसेस पाठवल्या। त्या नोटिसांची टॉयलेट पेपर एवढी जागा आहे हे असं आम्ही दाखवलं। परंतु तुम्हाला माहिती आहे की या संदर्भात हायकोर्टाने काल निर्णय दिला, ईडीला सांगितलं की 22 एप्रिलपर्यंत तुम्ही या संदर्भात प्रतिसाद द्या आणि याच्यानंतर दिल्लीतल्या 2 कोटी लोकांनी निवडून दिलेल्या लोकमान्य मुख्यमंत्री ज्याने दिल्लीमध्ये दिल्लीच्या विकासाचं मॉडेल, ज्याच्यामध्ये सर्वसामान्य शिक्षण दिलं, आरोग्य व्यवस्था दिलं, पाणी दिलं, वीज दिली, अशा मुख्यमंत्र्याला ईडी कुठचाही पुरावा नसताना उचलून जेलमध्ये टाकतं हे आम्हाला मान्य नाही आहे। आणि म्हणून अरविंद केजरीवाल ही व्यक्ती नाही आहे, अरविंद केजरीवाल हा विचार देशातल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलेला आहे। कारण हा विचार घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे, ज्या संविधानातलं कलम 21 काय म्हणतं की या देशातल्या प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे। हा सन्मानाने जगण्याचा अधिकार मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देत आहेत आणि म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींना गेल्या 10 वर्षांमध्ये सांगण्यासारखं काही नाही आहे। आपल्याला सांगितलं गुजरात मॉडेल, गुजरातच्या विकासाचं मॉडेल, प्रत्यक्षात हे विकासाचं मॉडेल काहीच नाही आहे। गुजरातमध्ये शाळांमध्ये डुकरं आणि कुत्रे आहेत। एका शाळेवरती 25 शाळांचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे। गुजरातमधले ब्रिज कसे पडतात हे आपण बघतोय। गुजरातमधल्या कंत्राटी शिक्षकांची भरती कंत्राटी पद्धतीने केलेली आहे। त्यामुळे 10 वर्षातला मोदींचा कार्यकाल आणि अरविंद केजरीवाल यांचा दिल्लीच्या मॉडेलच्या माध्यमातला कार्यकाल जे सकारात्मक राजनीती आहे त्याला उत्तर देण्यासारखं काही नाही आणि म्हणून
4 दिवसापूर्वी निवडणूक जाहीर झालेली आहे। अरविंद केजरीवाल यांनी जर देशभर सभा घ्यायला सुरुवात केली तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांचा प्रतिवाद करण्यासाठी काहीच नाही आहे। काय सांगणार मोदी? आमचं मणिपूर जळतं आहे, आमच्या आया बहिणींवरती रेप होत आहेत, पंतप्रधान अजूनसुद्धा गेलेले नाही आहेत मणिपूरमध्ये। आज शेतकरी आंदोलन करत आहेत, शेतकऱ्यांवरती बंदुकीच्या रबरी बंदुकीच्या गोळ्या घालता तुम्ही, शेतकऱ्यांच्या पायामध्ये खिळे ठोकले पाहिजेत अशा तुम्ही रस्ता बंद करता आणि त्याच्यामध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलेलं की 2014 साली सत्तेत आल्यावर 2 कोटी रोजगार निर्माण करणार, आज 10 वर्षामध्ये 20 कोटी रोजगार निर्माण व्हायला पाहिजे। याचं उत्तर नरेंद्र मोदींकडे नाही आहे। आज जनतेमध्ये कुठच्या तोंडाने जाणार आणि सांगणार की मी गेल्या 10 वर्षामध्ये 20 कोटी नोकऱ्या केल्या, परंतु ज्या नोकऱ्या होत्या त्या नोकऱ्यासुद्धा गेलेल्या आहेत। आज सर्वसामान्य माणसांमध्ये मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड रोष आहे आणि ह्या असंतोषाचे जनक म्हणून अरविंद केजरीवाल जर प्रचाराला लागले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्षाचा सुपडा साफ होईल आणि म्हणून मनोरुग्ण असणारे आपल्या देशाचे पंतप्रधान, शेख चिल्ली आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी काल हुकुमशाह हिटलरसारख्या पद्धतीने अरविंद केजरीवाल यांना अटक केलेली आहे। आम्ही सर्वजण अरविंदजींच्या विचारावर काम करणारे कार्यकर्ते, आम्हाला वाटतं की या देशातल्या प्रत्येक लेकराला मोफत चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळालं पाहिजे, या देशातल्या प्रत्येक नागरिकाला मोफत आरोग्य सुविधा मिळाली पाहिजे। कोविडमध्ये आपण बघितलं 40-40, 50-50 लाख रुपये खर्च करावा लागला, आपली माणसं मेली हो। कोविडचं व्यवस्थापन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कशा पद्धतीने केलं? आपल्याला माहिती आहे की आपल्याला जे वॅक्सिन पाहिजे होतं, आपल्या लेकरांना वॅक्सिन न देता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वॅक्सिन परदेशात पाठवलं, म्हणजे आपली जनता मरू देत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इलेक्टोरल बॉन्ड। मला सांगा, देणगी द्या आणि भ्रष्टाचार करायला मोकळे व्हा। गाईचं मटण विकणाऱ्या कंपनीने सुद्धा भारतीय जनता पक्षाला इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून देणग्या दिलेल्या आहेत। म्हणजे एका ठिकाणी सांगायचं गोमाता बचाव, दुसऱ्या बाजूला कसायांकडनं पैसे घेतलेले आहेत यांनी, हे कसं काय मान्य होईल आपल्याला? त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाची उलटी गिनती सुरू झालेली आहे आणि त्यांच्या पायाखालची वाळू हादरलेली आहे पूर्णपणे। तर पराभव स्पष्ट दिसल्यानंतर जेव्हा हुकुमशाह, आपण जर जगाचा इतिहास बघितला असेल तर हुकुमशाह जेव्हा घाबरतो, त्याला पराभव दिसतो, त्यावेळेस तो अशी हिंसक कृती करतो आणि या हिंसक कृतीच्या माध्यमातून मोदींनी हे केलेलं आहे। आम्ही आज देशभरात सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावरती, जिल्हाधिकाऱ्यांच्या कचेऱ्यावरती, शहरांमध्ये सर्व इंडिया आघाडीचे घटक, सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन आम्ही ह्या घटनेचा निषेध करतो आहे आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालेल। जनता 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना पदच्युत केल्याशिवाय राहणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन आमचं देशभर चालेल। सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की 22 तारखेपर्यंत निकाल रोखला होता, तरीसुद्धा सुडाच्या राजकारणाच्या हेतूने या लोकांनी, सरकारने रात्री अरविंद केजरीवालांच्या मुख्यमंत्री निवासात जाऊन त्यांना अटक केलेली आहे, त्यांना जबरदस्तीने अटक करण्यात आलेली आहे। त्याचा निषेध म्हणून आज भारतभर आपण मोर्चा काढत आहोत। आज मोर्चा काढत आहोत ज्या व्यक्तीने, ज्या मुख्यमंत्र्यांनी, अशा 3 नेते आमच्यावर, संजय सिंग आहेत, सत्येंद्र जैन आहेत, मनीष सिसोदिया आहेत आणि स्वतः अरविंद केजरीवाल यांनी गोरगरीब जनतेला मोफत सुविधा दिलेल्या आहे। या ठिकाणी त्यांनी मोफत शिक्षण दिलेलं आहे, मोफत आरोग्य दिलेलं आहे, मोफत पाणी दिलेलं आहे। या सुविधा मोफत आरोग्य शिक्षण सर्व सुविधा मोफत दिल्यानंतर अशा व्यक्तीला जर BJP सरकार सुडाने जर राजकारणात हटवण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांना अटक करण्याचा प्रयत्न करत आहे, हे चुकीचं काम त्यांनी केलेलं आहे। कारण मोदी सरकार, BJP सरकार ही पूर्णपणे घाबरलेली आहे। जर अरविंद केजरीवाल यांनी भारतभर दौरे केले तर यांचे नाके न होणार आहे। हे घाबरलेल्या अवस्थेमध्ये काय करायचं काय नाही यांना सुचत नाही। त्यामुळे आपण म्हणतो की विनाशकाले विपरीत बुद्धी हा परिणाम आजचा आहे। भारतभर लोकांच्या मनामध्ये अरविंद केजरीवाल आहे, परंतु हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन BJP सरकार, मोदी सरकारने लोकांना धूळ घातलेली आहे, कुठल्याही प्रकारची सुविधा दिलेली नाही। मला एक प्रश्न करायचा आहे, 78% जवळपास या भारतामध्ये हिंदू आहेत। कुठलीही वस्तू महाग झाली, पेट्रोल महाग झालं की सर्वात पहिला हिंदू मरतो, भाकरी महाग झाल्या, गहू महाग झालं, हिंदू मरतो। मग काय केलं हिंदूसाठी या नरेंद्र मोदीने, या मोदी सरकारने काय केलेलं आहे? जर तुम्ही हिंदू लोकांसाठी करतो करताय तर सर्वप्रथम जर कुठली महागाई वाढते तर हिंदू मरतो। हा हिंदू कोण सांभाळतोय? तर केजरीवाल सांभाळतायत। कारण जेवढा जास्त फायदा अरविंद केजरीवाल हिंदू लोकांना करत आहेत, मोफत सुविधा। जर एक गरीबाचा मुलगा, आज आपण बघतोय म्युन्सिपालिटी शाळेमध्ये जाऊ शकत नाही आहे,
आपण आई बहिणी पोटाला मारून मुलाला प्रायव्हेट शाळेत टाकतात. तर ते अरविंद केजरीवालनी फॉर्म्युला चेंज केलेला आहे की तुम्ही सरकारी शाळेत जर तुम्हाला टाकायचं नसेल तर मी सरकारी शाळेला पूर्णपणे प्रायव्हेटसारखं करतो आणि ते त्यांनी करून दाखवलेलं आहे. कारण कामाचं राजकारण त्यांनी केलेलं आहे, त्यामुळे आज बीजेपी सरकार घाबरलेली आहे आणि पूर्णपणे तानाशाही त्यांनी केलेली आहे. करता आहात केजरीवाल यांना अटक झाली. केजरीवाल म्हणजे एक व्यक्ती नाही, केजरीवाल म्हणजे एक विचार आहे आणि तो विचार आहे की मूलभूत गरजा ज्या जनतेच्या केजरीवाल सरकारने दिल्लीमध्ये केल्या त्या पंजाबमध्ये केल्या. अरविंद केजरीवाल जेव्हा 3 वेळा दिल्ली जिंकून आले तर ती 2 कोटी लोकांसाठी वीज, पाणी आणि महिलांची सुरक्षा, विजेचं 75% विजेचं बिल हा शून्य. बऱ्याचशा भ्रष्टाचारामुळे आम आदमी पार्टी ही ओळखल्या जाते. तिचा भ्रष्टाचार हा शून्य झालेला. तिथे जो कर्मचारी होता, जो भ्रष्ट होता, लोकांकडून पैसे घेत होता आणि त्याच्यामुळे त्यांचे कामं होत होते. अरविंद केजरीवाल सरकारने हे पूर्ण त्या दिल्ली राज्यामध्ये केले. त्याच राज्यामध्ये करताना त्यांनी पंजाबमध्ये सुद्धा केलेले आहे. पंजाबमध्ये आणि दिल्लीची जी क्रांती पाहून जनतेला विश्वास झाला की अरविंद केजरीवालच हा जनतेचा एकमेव नेता आहे. सब लोकांचा हा विचार आहे की जो देश घडू शकतो त्या देश घडवणेवाल्याला आज हत्या करण्याचं बीजेपी सरकार ईडीच्या खांद्यावर बंदूक ठेवून जे कार्य करतात. अरे हिम्मत असेल बीजेपी सरकारने सोडून दाखवा आणि इलेक्शनमध्ये जिंकून दाखवा. अरे आज कोणाला घाबरतच असेल तर आम आदमी पार्टी अरविंद केजरीवालला तो आवाज आहे जनतेचा आणि जनतेचा आवाज कधीही कोणी हत्या करू शकणार नाही. म्हणून महिलांनी, इथल्या नागरिकांनी महाराष्ट्रामध्ये जसे ईडी लागले आणि त्यांच्या बीजेपीच्या आतमध्ये घुसून म्हणजे आता मांडीला भांडी घेऊन बसलेले आहे. अजित पवार, नारायण राणे, अजून कोणी एकनाथ शिंदे, खोके सरकार. अरे होश में और होश मध्ये येणारे तुम्हाला निवडणुकीमध्ये नाही, तुम्हाला आम आदमी पार्टीचे कार्यकर्ता नाही निवडून देणार ना. ही आम आदमी पार्टीची लढाई नाही आहे, ही देशातल्या प्रत्येक नागरिकाची आहे आणि बीजेपीच्या विरोधात आहे. लक्षात ठेवा देशवासींनो, आज पक्षाचा नाही मुख्यमंत्री गेला, देशाचा राजधानीचा मुख्यमंत्री गेला आणि देशाची राजधानी दिल्लीच्या मुख्यमंत्रीला अशी हालत करने वाले जी ईडी आणि ते ईडी षडयंत्र चालवणे वाले ते बीजेपी सरकार. अरे हे बीजेपी सरकार कोणाचं आहे? तुमच्यासाठी काय केलेलं आहे? तुमच्यासाठी शिक्षण केलेलं आहे, तुमच्या महिलांना सुरक्षित ठेवलेलं, तुम्हाला पाणी सुविधा दिल्या, विजेचं दिलेलं आहे, मुलांना शिक्षण, आरोग्य दिलेलं आहे. काय केलेलं आहे त्यांनी? तुम्हाला लक्षात ठेवायला पण इथं परत हे बीजेपी सरकार आलं तर लोकशाही राहणार नाही. जर लोकशाही टिकवायची असेल तर असा सच्चा इमानदार व्यक्तीच्या लढाई जो उभे राहा आणि या बीजेपीच्या विरोधात, तानेशाही करणे वाल्याच्या विरोधात आज रस्त्यावरची लढाई तुम्ही स्वतः निर्माण करा. ही आम आदमी पार्टीची लढाई नाही आहे, ही जनतेची आहे. हे मी